मी विशाल थोरे. आपण गेल्या वर्षी शिरभावी या गावामध्ये रमेश खेंडकर या शेतकऱ्याला मायक्रोसन बायोप्लानची रोपे दिली होती आणि आज आपण ह्या प्लॉटवरती व्हिजिट साठी आलेलो आहे. तर आपण या शेतकऱ्याची सर्वप्रथम ओळख करून घेऊया. तुमचं नाव काय? माझे नाव रमेश खेंडकर, राहणार शिरभावी, तालुका सांगोला. तर तुम्हाला आम्ही ज्यावेळेस गेल्या वर्षी रोपं दिली, आता जर बाग एक 15-20 दिवसात हार्वेस्टिंग होईल, तर तुम्हाला या बागेविषयी काय म्हणायचं? कसं वाटलं तुम्हाला? मायक्रोसन बायोप्लानची व्हरायटी कशी वाटली? एक नंबर व्हरायटी आहे. रोप व्हायरस नाही, काय नाही. वजन घडाची साधारणतः 35 ते 40 किलो घड भरेल. तर तुम्हाला केळांची संख्या पण पाहता येईल बघा. 26 ते ह्या घडामध्ये खालच्या फणीपासून वरच्या फणीपर्यंत बघा एक सोबत लेंथ दिसेल तुम्हाला. जसं बॉक्स पॅकिंगला फ्रूट क्वालिटी पाहिजे, फ्रूट लेंथ पाहिजे, तशीच फ्रूट लेंथ आहे. 11 ते 12 इंच वाद आहे वरचा, खालचा 9 इंच वाद आहे. एक नंबर म्हणजे 80 ते 90% 100% पर्यंत रिकव्हरी लागू शकते या प्लॉटला. एकदम अतिशय छान आणि सुंदर प्लॉट आहे. तर तुम्हाला मायक्रोसन बायोप्लान्स कसं वाटलं? म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही सांगचाल का की बाबा हे लावा? हे बघायची ती शेतकरी किती लोक भरपूर बघायला येतात ना. बघायला लोक काय म्हणतात? कुठली व्हरायटी? मी म्हणलं मायक्रोसन आहे, हैदराबादनं ही रोप मागवली. मग त्यांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसा वाटला? एक नंबर ना. तुम्हाला पण भारी वाटतंय ना हे? बर. आता बघ सांगायला गेलं तर ह्याच्यावर तुम्हाला करपा आणि व्हायरस कुठंच दिसणार नाही. व्हायरस नाही, करपा नाही, काही नाही. वादात त्याचा एक नंबर आहे. गेल्या वर्षी यांच्या प्लॉटवर व्हायरस भरपूर येत होते, बरोबर का नाही? आपल्या मायक्रोसन बायोप्लांट्सला व्हायरस कसलाच नाहीये. हा. तर आता सध्या किती रोपांची संख्या आहे? प्लॉट किती रोपांचा संख्येचा प्लॉट आहे? 1450 रोपांचा संख्येचा प्लॉट आहे. आणि ऍव्हरेज जर बघायचं म्हणलं तरी सरासरी 35 ते 40 किलोचा घड होईल. बरोबर. वरच्या फणीला काय संख्या किती आहे? 26 ते 29. 26 ते 29, बरोबर नाही? तर ऍव्हरेज जर पकडायचं गेल्याचं तर मला वाटतं एक 40 किलो पर्यंत एका घडाचा ऍव्हरेज पडेल. 1450 गुणिले 40 की 35 ते 40 किलो तर 50 टन केळी निघते एका एकरामध्ये. एका एकरामध्ये 50 टन केळी म्हणजे 25 रुपये रेट आहे याच्याला. तरी 10 ते 12 लाखाचं उत्पन्न ह्यांना निघणार आहे. आणि हे मायक्रोसन बायोप्लांट्स लावल्यामुळे खूप खुश आहेत. अशी शेतकऱ्यांना नाही का शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला भेटली. त्यामुळे आम्ही खूप नाही का शेतकऱ्यांचा आभारी आहे. पुढच्या वेळेस पण ह्यांना मला वाटतं एक 5000 रोपांची प्लांटेशन करायचं आहे. त्यावेळेस त्यांना मायक्रोसनच लावायचं आहे, दुसरं कुठलंच लावायचं नाही. तर मायक्रोसन बायोप्लांट्स लावल्यामुळे खूप खुश आहेत. बरोबर आहे ना? तुम्ही खुश? हो, खुश. बर. ह्या व्हरायटी बद्दल जर तुम्हाला काय 2-4 शेतकऱ्यांनी विचारलंय एक नंबर व्हरायटी आहे. बर, त्यांची काय प्रतिक्रिया आली? ती म्हणजे व्हिडिओ करून पाठवा म्हणते. बर बर बर. म्हणजे प्लॉट आल्यानंतर, प्लॉट मध्ये बघितल्यानंतर ते शेतकरी खुश झाले. व्हिडिओ पाठवा म्हणजे आता हा व्हिडिओ आहे, हा आम्ही सगळ्या ग्रुपवरती टाकणार आहे. शिरभावीच्या पण, वाकी शिवनेच्या पण इथं नवीन शेतकरी आहेत, त्यांना सध्या इथं प्लांटेशन जास्त प्रमाणात व्हायला लागलेलं आहे. आम्ही पण सध्या बॉक्स पॅकिंगचं काम करतो. ज्या बॉक्स पॅकिंगच्या कामावर बघायला गेलं तर फ्रूट लेंथ चांगली असल्यामुळे रिकव्हरी चांगली आहे, डिफिकल्टी कुठली नाहीये, करपा नसल्यामुळं केळावरती फंगस आलेला नाही, कुठलं स्पॅकलिंग नाहीये, रेड रसचं काहीच नाहीये. एकदम फ्रूट क्वालिटी एकदम बेस्ट आहे अशी बोलायचं नाही का. तर ह्या बागाचा पाला चांगला आहे. आणि पाला चांगला कशामुळे? तर रोग प्रतिरोधक क्षमता चांगली आहे झाडाची. रोग प्रतिरोधक क्षमता चांगली असली म्हणजे फ्रूट क्वालिटी चांगली राहते. आणि बॉक्स पॅकिंगला तेच पाहिजे. एकदम छान अशी फ्रूट क्वालिटी. तर बघा तुम्ही केळ्या संख्या आपल्याला मोबाईल भेटेल बघा इथं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 28 केळं आहेत. एकदम बेस्ट क्वालिटी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही मायक्रोसन बायोप्लांट्स लावा. ह्याची लेंथ बघा किती आहे, 9 ते 12 इंच लेंथ आहे. इतकी छान लेंथ बॉक्स पॅकिंगला. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक व्यापारी हा असा प्लॉट बघितल्यानंतर खुश होतो. तर मी आणि शेतकरी मित्रांना आपण सर्वप्रथम रमेश खेंडकर साहेबांना धन्यवाद की त्यांनी आपल्या मायक्रोसन बायोप्लांटच्या चॅनलला आपल्याला मुलाखत दिली. थँक्यू सो मच.